लोकांची दिवाळी चालू आहे. काही लोकांची दिवाळी असेल, काही असेल, काही का असं आपण सर्व गोष्टीमध्ये आनंद घेणं हे भगवत भक्ताचं कार्य आहे. तर आजचा जो हा दिवस भगवान श्रीकृष्ण दिवाळीनंतर दीपावली आणि दुसऱ्या दिवशी अनेक हे जे ब्रजवासी जे होते अनेक प्रकारचे व्यंजन बनवून एका विशेष व्यक्तीची पूजा करण्यामध्ये जुटले होते. भगवान श्रीकृष्ण छोटेसे बालक आपल्या वडिलांना विचारतायत, नंद महाराजांना, बाबा बाबा आज ही कसली काही गडबड चाललेली आहे आपल्या घरामध्ये, आपल्या वृंदावनामध्ये काय प्रसंग चालू आहे? आणि त्यावेळेस मग नंद महाराज म्हणतात, तुला माहित नाही? तर आज आपण विशेष म्हणजे गोवर्धनाची आपलं इंद्राची पूजा करू. बोले इंद्र पूजा? हा, कारण आपल्याला माहित नाही की कशा पद्धतीनं आपल्या ह्या गायी ह्या गोवर्धनवरती चालतायत आणि रोज आपल्याला निगडीची गरज काय? पाण्याची आवश्यकता आहे. पाऊस पडतो, इंद्रदेव आपल्याला पाऊस देतोय आणि पाणी हे जीवन आहे. आणि यामुळे आपण सर्व आपलं जीवन सुरळीत चाललेलं आहे. आणि यासाठी आपण काय करतोय? तर इंद्रपूजा करतो. तर त्या ठिकाणी भगवंत म्हणतायत की प्रत्येक व्यक्तीने जर आपलं जर काम केलं, कर्म केलं, तर परमेश्वराची कर्तव्य आहे, ईश्वराचं कर्तव्य आहे की त्याने सर्व कर्मानुसार फळ देणं. आणि याला म्हणतात कर्म मीमांसा कार्य, म्हणजे आपण केलेल्या कर्माचं फळ प्राप्त होणं. हा कर्मकांडिक भाग आहे. भगवान श्रीकृष्ण कशा पद्धतीनं कर्ममीमांस नंद महाराजांना सांगतायत तेव्हा थोडक्यात वाचूया. कारण म्हणतायत की हो, की जिज्ञासा पोटी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण विचारतायत आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण इंद्राला एक धडा शिकवले. ह्या गोष्टीमध्ये अनेक भगवंतांनी लीला केल्या. जसं की म्हणतो ना, अनेक कामात आपण अनेक काम करत असतो. मराठीमध्ये म्हणे एका दगडा दोन ठीक आहे. तसं भगवान श्रीकृष्ण या लीलेमध्ये अनेक लोकांच्या ज्या इच्छा होत्या ते सर्वच त्यांच्या मनोकामना पूर्ण होते. तर नंद महाराजांना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अरे श्रीकृष्ण या तत्वज्ञानाचे पुरस्कृता भगवान परम अधिकार मानित नाही. हे तर्क मांडतात की योग्य रीतीने कार्य केल्यावर फळ मिळणारच. आपण म्हणतो ना, कर्म केल्यावर आपल्याला फळ मिळणारच. म्हणून भगवद्गीतेतला एक विशेष श्लोक आहे आणि कुठल्याही व्यक्तीपाशी गेला तर तो तुम्हाला ऐकायला मिळेल. कुठला? तुमचा पण पाठ आहे. कर्मण्यवाधिकारेषु कर्म करत राहा, महाफळाची अपेक्षा ती मिळणारच. पण त्याच्या पुढचं माहित नाही. त्याच्या पुढचं काय? भगवंत म्हणतायत कर्म मा हेतु ब्रह्मा.
अरे ते कर्म मला अर्पण कर, आणि ते अर्पण केल्यामुळे त्याच्यामध्ये तू काय आसक्ती ठेवायची नाही, मला अर्पण कर. कर्मण्यवाधिकारेषु मा फलेषु. कधी कधी आम्ही म्हणतो कर्म पण गाडो पण कर्म करतेच हे का नाही, गदागिरी. प्रभुपाद ही खूप सुंदर असे कधी कधी गोष्ट सांगतात, म्हणजे की या भौतिक जगामध्ये गदामत बनव. कारण प्रभुपाद एक स्टोरी सांगतात गाढवाची, की अशा पद्धतीनं एक वेळेस अशी अवस्था झाली की एका घरामध्ये एक चोर आला. त्या मालकाच्या घरामध्ये एक कुत्रा पण होता आणि एक गाढव पण होता. त्या गाढवानं बघितलं चोर घुसायला लागला. मराठीमध्ये म्हण आहे, जेणे काम तेने करू. कुत्र्याला काय तो मालक काही खायलाच देत नव्हता, त्याला हिडीस पिडीस करत होता कधी कधी. कुत्रा पण हुशार आणि तो म्हणला की अरे मला असा करतोय तर मी पण दाखवतो एक दिवस. मग त्या दोघांच्यात संवाद चालला होता. म्हणलेस की अरे तू झोपून राहतोस, म्हणलं काय करायचं, तू जरा काम करतोयस म्हणून तुला खायला देतोय दोघी, मी काही काम करत नाही म्हणून मला काही खायला पण देत नाही, पण मी राखण करतोय ना, मला बघून तरी कोण घुसत नाही. म्हणजे की बरोबर, पण मी किमान दारावरती जरी बसलो तर मला घाबरत. आता कलियुगात माहिती आहे, कुत्रे घरात नसले तरी दारावरती बोर्ड असतो, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणते की मला काही किंमतच देत नाही, खायला पण देत नाही. बरं म्हणलं. मग एक दिवस काय होतं की चोर घुसतो, कुत्रा आपलं काही काम करत नाही. गाढव म्हणतो की अरे तुझं भुकण्याचं कर्तव्य काय? म्हणजे मी नाही, मी भुकणार नाही. गाढव लागतो वरडायला. गाढव वरडायला लागले की माहिती, वरडायला लागलं रात्रीच 12 वाजले. म्हणजे हो का वरडायला लागले, काठी गाढवाला देत आणि चालू केलं. अरे म्हटलं की झालं, गाढवाला काय बोलताय, त्याला माहित होतं की मी कशासाठी हे करायला लागलो. म्हटले की तुला खायला दिले, तुझं तू काम कर ना, झोपायचं सोडून तू का ओरडायला लागलायस. त्याला चांगला मार पडला, मला गाद गेला. गाढव म्हणलं की जेणे काम करू. तर या ठिकाणी कर्ममीमांस कर्माने वाधिकारीशी एकट्याचं कर्म केलं. कुत्रा म्हणला की बघितलंस तू तुझं कर्म, माझं कर्म जे होतं ते तू केलंस. कधी कधी आपण दुसऱ्याचं कर्म करतो, हे की नाही. जेचं काम त्यानं केलं म्हणजे काय, भगवत भक्ती हे कर्म समजून आपण केलं पाहिजे की कशा पद्धतीनं भगवंतांच्या साठी आपण जे काही कार्य केलं पाहिजे. त्यात आपला उद्देश, आपण बऱ्याच वेळेस जे काही कार्य करत असतो भगवत भक्तीसाठी, भक्ती का करायची. मी एक प्रश्न विचारतो, का करता भक्ती तुम्ही? का भगवंतांची भक्ती का करता? जीवित स्वरूप आहे कृष्ण दास, आपण दास आहे म्हणून केले. भगवंताचा दास, भगवत प्राप्ती ह्याच्यामध्ये पण सकाम आहे की मी काहीतरी करतोय म्हणून मला खायचे, हे की नाही. भगवंतांना प्रसन्न भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. आपण प्रसन्न हो की नाही तो भाग वेगळा, पण जो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो ती खरी भक्ती. काय मग भगवान सांगतात काय की मी तुला जीवनामध्ये शांती प्राप्त करून देतो.
फक्त मला करता कविता तू समज. आपलं असं असतं का? चांगलं कार्य केलं तरी मी केलं, वाईट काही केलं तर देवाने ठरलेलं आहे. तर या ठिकाणी भगवंतासाठी आपण काय जे काही करतो हा उद्देश असला. भगवंता त्याला म्हणतात अनन्य भक्ती. हेतुपूर्वक केलेली भक्ती म्हणजे मला काहीतरी हेतू, माझं काहीतरी कल्याण व्हावं. पण आपण नेहमी भगवंतांच्यासाठी कार्य करतो ना, त्यावेळेस भगवंत संतुष्ट होतात. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतायत की बाबा तुम्ही जे काय करताय ना हे तुम्ही करा, पण ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांचं सांभाळणं आपल्याला कामच आहे. त्याला म्हणतात कर्म मीमांसयोग. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण नंद महाराजांना थोडं भ्रमित करते. तर म्हणतात की मनुष्य सकाम कर्माचे फळ प्रदान करणारा जरी कोणी परमेश्वर असेल तरी त्याची उपासना करण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण मनुष्याने कर्म केल्याशिवाय तो कोणतेही चांगले फळ देत नाही. लोकांनी देवी देवता किंवा परमेश्वर अशा कोणाची उपासना करू नये. त्यांनी अशी उपासना करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे आणि अशा रीतीने चांगले फळ निश्चितच प्राप्त होईल. भारी वाटते ना इथे. कशाला पूजा देवपूजा हे ते करताय. आपण आपलं काय करा, कर्म चांगलं करा आणि उपासना करण्याऐवजी स्वतःच्या कर्मावरती लक्ष केंद्रित करा आणि अशा रीतीने चांगले फळ निश्चितच प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्ण अशा कर्ममीमांसेच्या तत्वाप्रमाणे आपल्या पित्याशी वार्तालाप करीत म्हणाले, बाबा तुमची कृषी कार्य व्यवस्थितपणे यशस्वी करण्यासाठी तुम्हाला देवी देवतांची उपासना आवश्यक आहे. देवी देवतांची उपासना आवश्यक आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक जीव मात्र आपल्या गतकर्मानुसार जन्म घेत असतो. आपलं जे जन्म घेतलेला आपल्याला जे काही मिळालंय गतकर्माचं पॅकेज घेऊन आपण काय आलेलं आहे, आपल्याला जन्म प्राप्त झालेला आणि गतकर्मानुसार जन्म घेत असतो आणि वर्तमान कर्माचे फळ हे जीवन निर्वाह चालवतो. गतकर्मानुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या जीव योनीतून जन्माला आला आहे आणि या वर्तमान जीवनातील कर्मानुसार तो भावी जन्म प्राप्त करीत असतो. सगळ्यांना पटतंय ना, हे की नाही? आपापलं कार्य करत राहा. चांगलं कर्म केलं जसं पेरावं तसं उगवणार आहे. भगवान श्रीकृष्ण नंद महाराजांना सांगतात तुम्ही चांगलं कर्म करा, परमेश्वराचं देणं कर्तव्य आहे, हे की नाही? त्याच्यामुळं आणि आता जे काही आपण कर्म करू ते पुढच्या जन्मासाठी काय पुंजी आहे. आपल्याला निश्चितच चांगलं जीवन मिळेल. जीवांना वेगवेगळ्या श्रेणीतील भौतिक सुविधा असुविधा सुखदुःखे जी प्राप्त होतात ते सगळे त्यांच्या वर्तमान जीवनातील किंवा गत जीवनातील वेगवेगळ्या कर्माचे वेगवेगळे परिणाम आहेत. म्हणून गत जीवनामध्ये आपण जे काही कार्य करतोय त्याचा आपल्याला परिणाम. आणि हे नंद महाराजांनी ऐकल्यानंतर म्हटले की अरे हा खरंच बोलतोय. पण भगवंत काय करते थोडीशी, कारण भगवंत जाणतायत की एका विशेष व्यक्तीला अहंकार आलेला आहे आणि तो कोण आहे, इंद्र. त्या इंद्राचं गर्वहरण करण्यासाठी भगवंत काय करतायत या ठिकाणी इंद्रपूजा करणार. तर ही इंद्रपूजा बऱ्याच वेळेस कृष्ण भावना भावेत भक्त झाले की अनेक देवी देवतांना पूजायचं का नाही, त्यांची भक्ती करायची का नाही, हा लोकांना प्रश्न असतो. तुम्हाला आहे का नाही प्रश्न? सगळ्यांना आहे. काय केलं पाहिजे? कृष्णाला शरण गेल्यानंतर इतर देवी देवतांना काय केलं पाहिजे? पूजन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे?
केलं पाहिजे? कारण परमपुरुषोत्तम भगवान हा, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहे, विठ्ठलच आहे, हे की नाही? कृष्ण आहे, राम आहे. यांना शरण गेलं तर इतर देवी देवतांची पूजा करण्याची काही गरज नाही. खरंय. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फळं, फांद्या, फुलं सर्वांना आनंद मिळणार. तसं एकल ईश्वर भगवान श्रीकृष्णांची जर पूजा केली तर इतर देवी देवतांना आनंद व्हायलाच पाहिजे. पण या बाबाला आनंद होत नव्हता ना, इंद्राला. म्हणून तो काय होता, तो स्वतःला करता. म्हणून अनेक दिवसाचा आपल्याला ज्यावेळेस सन्मान मिळतो ना, आपल्याला सन्मान घ्यायची जर एकदा सवय झाली की मग आपल्याला मी किती मोठा भक्त आहे, माझ्या गळ्यामध्ये किती हार तुरे पडतायत, आणि मग किती मला लोक मानतायत. आणि असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण काय करतात, एक दिवस तुम्हाला पोक करतात. आणि पोक केलं की बरोबर हवा पडून हे की नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्त नेहमी नम्र असलं पाहिजे. आपल्या जवळ जर नम्रता जर नसेल, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा. म्हणून आपल्याला भक्तांच्या संघामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि भक्तांच्या संघामध्ये राहिल्यानंतर आपल्याला नम्रता शिकवावी लागते. आणि शिकवली नाही तर शिकवतात एखाद्या वेळेस, हे की नाही. म्हणून भक्तांना संघाची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी इंद्राला ज्यावेळेस असा अभिमान झाला होता तर भगवंतांनी ठरवलं की याचा अभिमान एक दिवस तोडून काढायचा. आणि म्हणून नंद महाराजांना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की बाबा, आता जे काही आपण बनवलेलं आहे ना, ही इंद्राची पूजा नाही, आपण गोवर्धनाची पूजा करायची. त्यांचं कर्तव्य आहे पाऊस पाडणं, त्याला दिलेलं आहे सेवा. जसं आपण एखाद्याला सेवा देतो, भक्ताचं कर्तव्य आहे त्याची त्याला जबाबदारीने सेवा पार पाडणं, ठीक आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, भक्तीमध्ये जर आपल्याला जर प्रगती करायची जर असेल ना, आपण एखादी भगवत भक्तामध्ये जबाबदारी घेतली पाहिजे, कृष्ण भावना वाटणे. आणि ज्यावेळेस भक्त एखादी जबाबदारी घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली प्रगती होते. आणि ती जबाबदारी घेत असताना अनेक वेळेस आपली काय होतं, चंपी पण होते. पण हरकत नाही, मी सेवा कुणालाच करतो हे आपल्याला जर माहित असेल तर मग किती जरी आपली चंपी झाली तर आपण म्हणतो की भगवंतासाठी मी जे काय करतो मी भगवंतासाठी करतो. आणि भगवंत मात्र त्या चंपी करणाऱ्याला मात्र सोडत नाही. म्हणून आपण या इथे चंपी करण्यासाठी आलेलो नाहीये, आपण कशासाठी आलोय, भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांना आनंद देण्यासाठी आपण या सत्संगामध्ये आलोय, ही भावना आपली पाहिजे. तर म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अरे लहान करा, ठीक आहे. त्याचबरोबर सुंदर अशी ही जी मेजवानी बनवलेली आहे, भगवंत नंद महाराजांना सांगतात. नंद महाराज म्हणतात की अरे आपण आता ठरवले तर इंद्राची पूजा करू, गोवर्धनाची तर पूजा नंतर करू ना. नाही म्हणतात की जे काही आहे आजच आणि आत्ताच आपण कुणाची पूजा करायची, गोवर्धनाची पूजा करायची. शास्त्रामध्ये एक सांगितलं जातं की मध्ये बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हा खूप खतरनाक असतो. म्हणजे की बाळाला काही पण पाहिजे ना, एकदा त्यांना हट्ट केला ना, वडील आपल्या प्रेमापोटी काय करतो, बाबा घे, एकदा करतो. आणि आपल्याला माहिती स्त्री हट्ट मला आपल्याला माहित नाहीये, तुम्ही सर्व घर ग्रस्ती आहात, तुम्हाला सर्व माहित असेल. तर म्हणतात की नंद महाराज म्हणतात की ठीक आहे कान्हा, तू आता ठरवलंयस
तर तू सगळ्या व्रजवासींचा प्रिय आहेस, तर तुझा हट्ट आम्ही पुरवतो, चल म्हणजे आजच करू. आणि ज्यावेळेस ही सर्व मेजवानी घेऊन सर्व व्रजवासी हे गोवर्धनांच्या समोर जातात, भगवंत म्हणतात, कृष्ण म्हणतात, कारण ही पूजा आपल्याला माहित नाही, आपण का गोवर्धनांची पूजा केली पाहिजे? कारण आपल्या गायींना लुसलुसीत जर गवत आहे ते कोण देते? गोवर्धन देत आहे. आम्हाला जो आम्ही गायी चारण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस अशा सुंदर अशा गोवर्धनांच्या मध्ये गुफा आहेत, त्या गुफेमध्ये आम्ही आराम करतो. कोण देते ही गुफा? गोवर्धन. सुंदर अशी फुलं आहेत, सुंदर असे झरे आहेत, सुंदर असं या गोवर्धनांच्या वरती झऱ्यातून आम्ही पाणी पितो. आम्हाला गोवर्धनांची पूजा करायची. नंद महाराज ठीक आहे, सर्व ब्रजवासी जनांना सांगितल्यानंतर की आज आपण गोवर्धनांचीच पूजा करायची. आणि या पूजेसाठी पूर्ण गोवर्धनातील ह्या ब्रजवासी जे आहेत वृंदावनातील सर्व त्या ठिकाणी येतात आणि गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी करतात. ज्या देवी हे पूजा करायला ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस भगवान श्री कृष्ण स्वयं गोवर्धन आणि कृष्ण याच्यामध्ये काही विभिन्नता नाही, भिन्न नाही, ते एकच आहे. आणि गोवर्धनांचं रूप ज्यावेळेस घेतायत, जे काही भोग लावले होते, सुंदर पैसे ब्रजगीत चाललेले आहेत, कीर्तन चाललेले आहेत, कथा चाललेले आहेत, आणि हा जो भोग जो आहे ते गोवर्धन खात आहे. गोवर्धन आणि ब्रजवासींना समजतं की अरे ब्रजवासींच्या डोळ्यासमोरून पूर्ण भोग लोप्त झाले. आणि कृष्ण म्हणतायत की अनियोर अनियोर. ब्रजवासीमध्ये अनियोर म्हणजे आणखीन मला द्या, आणखीन मला द्या. आणि ब्रजवासी जेवढं पण घरातलं जे काय आहे ते देत आहेत. गोवर्धन जर पूजा जर बघायची असेल तर परमपूज्य राधानाथ महाराज ज्यावेळेस गोवर्धन यात्रा घेऊन जातात वृंदावनमध्ये, त्यावेळेस त्या यात्रेमध्ये सर्व जे 7-8 हजार जे काही लोक जे आहेत तर सर्व लोक कुकिंग करतात. कसे करतात माहिती? गोवर्धन आणि मोठमोठ्या टोकऱ्या, असं वाटतं की एकर मध्ये असा भोग लागलेला आहे की प्रत्येक व्यक्ती अशी भोग बनवते. आणि आपल्याला असं दिसतं सर मोठमोठ्या टोकरीतून भोग. आमची यात्रेकडे ज्यावेळेस किती लोकांनी वृंदावन यात्रा अटेंड केली नाही, तुम्ही महाराजांची यात्रा तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सुंदरपैकी असे भोग लागलेले असतात. तर ज्यावेळेस हे भोग लागले होते, गिरिराज कृष्णांची इच्छा होती की या परिसरामध्ये कुठलाही जीव भुका नाही राहिला पाहिजे, प्रत्येकांना हा प्रसाद मिळाला पाहिजे. आणि ब्रजवासींना सांगितलं जातं की तुम्ही डोळे उघडा. ज्यावेळेस ब्रजवासींनी डोळे उघडले त्यावेळेस समोर भगवंतांच्या प्रसादाच्या रूपामध्ये सर्व काही भोग त्या ठिकाणी प्रसाद रूपामध्ये होते. ब्रजवासींनी हा सर्व गोवर्धन पूजेचा आनंद घेतला. आणि हा आनंद घेतल्यानंतर एकाला मात्र आनंद झाला नाही, आणि तो कोण? मनामध्ये कुठेतरी खंत आपली असेल ना, कितीही मोठा आपण प्रोग्राम अरेंज करा, कुठेतरी दुःख असेल ना, तर त्या एवढ्या मोठ्या फेस्टिवलचं सुद्धा काय होतं, काय तो गुलाबजामुन कडवा नसतो, हा फोडणीला आमटीला तडका चांगला नसतो, असं होतं का? पण मनामध्ये जर एखादी जर खंत जर असेल ना, तर आपण किती 56 भोगाची मेजवानी समोर असू दे, आपल्याला आनंदच येत नाही. म्हणून आपण आतून आनंदित झालं पाहिजे नेहमी. आणि आतून आनंदित होण्यासाठी भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं कीर्तन, कथा याच्याप्रती आपल्याला काय असली पाहिजे? रुची असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला भगवंतांच्या नामामध्ये, कथेमध्ये
रुची येत नाही तोपर्यंत आपण इतर गोष्टीमध्ये आनंद घेऊ शकत नाही. म्हणून नाम खूप महत्वाचं आहे. आणि नामाने आपलं अंतःकरण काय होतं, शुद्ध होतं. म्हणून नामावरती खूप प्रभुपाद बल देतात. आणि प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला जर भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल ना, एक भक्त आले म्हटले की प्रभुपाद मी कशी काय भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. प्रभुपाद म्हटले की हाऊ कॅन, प्रभुपादाने विचारलं हाऊ कॅन प्रोग्रेस माय कृष्ण कॉन्शियसनेस, म्हणजे कृष्ण भक्तीमध्ये कशी प्रगती करू. प्रभुपाद म्हणले की यू सिट वन प्लेस अँड चॅन्ट युअर 16 राउंड and see your पहा तुमची प्रगती, प्रोग्रेस भक्तीमध्ये. तर भक्तीमध्ये जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर नाम संकीर्तन खूप महत्वाचं आहे. नामस्मरण आपण माळा करत होती, हरिनामामध्ये रुची आली पाहिजे आणि भगवंतांच्या कथेमध्ये आपल्याला रुची आली. आणि याच्यामध्ये जर रुची नाही आली तर भले आपण मोठमोठे प्रोग्राम अरेंज करू, मोठमोठी मंदिरं बांधू आणि काही करू, पण आनंद नाही. म्हणून मन आपलं काय असलं, मन एव मनुष्याणां कारणबंध मोक्षाय. मन हेच आपलं मनुष्याचं कारण आहे, बंधनाचं आणि मोक्षाचं. म्हणून या मनाला आपण सवय लावली पाहिजे हरिनामाची. म्हणून नाम, त्या नामच आपल्या मनाला तारू शकतं. म्हणून भगवान होता नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. तुम्हाला सर्व काही शक्ती प्राप्त होईल नामामुळे. नाही आपलं प्रसाद मिळणार, भोग खाणार, आनंदी होणार तेवढा वेळच. काय आज प्रभूजी छान लेक्चर दिलं, छान प्रसाद होतो. प्रभुपाद म्हटलं ठीक आहे, कमीत कमी प्रसाद तर आठवतोय ना, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तर होईल आपली. पण प्रभुपाद म्हणतात की नेक्स्ट डोंट टेक नेक्स्ट बर्थ. तुम्ही दुसऱ्या जन्माचा विचारच करू नका, याच जीवनामध्ये कृष्ण प्राप्ती करा. पुढच्या जन्मात काय माहिती कुठे जन्माला येऊ आपण, आलेला चान्स का सोडा, हे की. म्हणून आपल्याला भगवंताच्या नावामध्ये आपण काय केले पाहिजे, अतूट शब्दाने घेतलं पाहिजे. या ठिकाणी गोवर्धनांना भोग लागला, एकट्याच्या मनात खंत राहिली. आणि त्यावेळेस म्हटले की ब्रजवासी इंद्राला, आणि इंद्राचा ऑलरेडी माहिती, कधी कधी आपल्या नाराजीनं आपलं बऱ्याच वेळेस ज्यावेळेस चेहरा पडलेला असतो त्यावेळेस आपल्याला अनेक लोक विचारतात काय झालं, ठीक आहे. तसं बाहेर वृंदावनामध्ये सर्व काही चाललं होतं, कथा कीर्तन, नामसंकीर्तन, भगवंतांचा प्रसाद, गोवर्धनजींचा प्रसाद. पण त्या ठिकाणी काळोख आला होता. आणि हा जो काळोख होता तो इंद्राने पाठवले होते, संवर्तक ढग. आणि हे जे बादल जे होते ते काळे कुट्ट होते. माहिती आपल्याला घडत ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार होतं आणि खूप पाऊस पडणार आहे त्यावेळेस वातावरण कसं होतं, एकदम काळकुट्ट होतं, ढग भरलेले पाण्याने. आणि हे जे पाणी, जो पाऊस जो होता तो काही साधारण पाऊस नव्हता. विजा कडकडू लागल्या होत्या. हे जे संवर्तक ते ढग जे होते, हत्तीचे जे पाय होते असे एक एक थेंब होते. आणि ते वृंदावनामध्ये आदळत होते. वृंदावनामध्ये सैरावयाला झाले. कृष्णाला म्हणले की रे हे काय झालं. त्यावेळेस ब्रजवासी जे आहेत, हे ब्रजवासी कृष्णाला म्हणतायत की कृष्ण, ही परिस्थिती बघून प्रत्येकाने ही प्रार्थना केली पाहिजे. कृष्ण कृष्ण महाभागा कन्नातं गोकुलं प्रभो त्रातुमर्हसि देवेन
कुपिता भक्त वत्सला, हे कृष्ण, हे कृष्ण, तुम्ही भाग्यवान आहात. कृपया करून गायींच्या इंद्राच्या प्रकोपापासून रक्षण करा. हे प्रभो, तुम्ही भक्त वत्सल आहात, कृपया आमचे रक्षण करा. म्हणून आपल्याला कुठलाही प्रसंग आला, आपल्याला कुठलंही संकट आलं तर आपण कुणाची शरणागती घेतली पाहिजे? शेजा पाजाऱ्यांची घेतली पाहिजे. कोणाची घेतली पाहिजे? भगवंतांची घेतली पाहिजे. भगवंता कृष्ण कृष्ण महाभाव, कृष्ण कृष्ण महाभाव, तुम्ही काय करा, आमचं रक्षण करा. कुपिता गोपवत्सला, कुपिता भक्तवत्सला, तुम्ही भक्तवत्सल आहे. कुपित जणांपासून तुम्ही काय करता? आमचं रक्षण करता. कृपया आमचं रक्षण करा. आणि ज्यावेळेस कृष्णाला ही प्रार्थना ज्यावेळेस गोप वच म्हणायला लागले त्यावेळेस म्हटले की चिंता करू नका, तुम्ही कुणाची पूजा केलेली आहे? त्यांचंच कार्य रक्षण करण्याची. आणि मग गोवर्धनजींना म्हणतात की आता उठ बाबा. भगवान श्रीकृष्ण आपल्या फार मोठी काही ताकद लावत नाही, हे की नाही? डाव्या हाताच्या करंगळीच्या नखावरती नुसतं नख लावतात आणि उठ गोवर्धन म्हणतात. आणि गोवर्धनजी उठायला चालू होते, हे की नाही? आपल्याला वाटतं की कशी काय गोवर्धन हे झाले असतील. ह्याचा एक प्रसंग सांगतो. एका साधूने, एक पादरी होता ख्रिश्चन समुदायातला, बहुत तिची श्रद्धा भगवंताच्या होती. आणि तो असाच एका टेकडीवरती आपली भक्ती करत होता, नामस्मरण करत होता. त्याची एकदा इच्छा झाली की मी कशा पद्धतीने एक सुंदर असा एक भगवत भक्तांसाठी महाल बनवतो आणि भगवंतांचं मंदिर बनवेन, कशा पद्धतीने मी ही सेवा करेन, तो योजना आखत होता. आणि एका भक्ताला की तुम्ही ह्या ठिकाणी कसं काही योजना आखताय? म्हणजे की मी योजना आखतोय, पण तुम्ही पाहिलं नाही का या ठिकाणी समुद्र आहे, या ठिकाणी टेकडी आहे, एक छोटस रान सुद्धा नाहीये, जसे की तुम्ही त्या ठिकाणी मंदिर बांधतो. त्यांची इच्छा असल्यावर काही करते. खूप सुंदर असे वेस्टर्न एका भक्तांनी सांगितलं. काही काळातच त्या साधूपाशी एक व्यक्ती आला आणि म्हटले की ही टेकडी आम्हाला हटवायची, भलेही तुमची जागा असेल, पण गव्हर्नमेंटनं असा निर्देश घेतलाय की ही टेकडी एका विशेष ठिकाणी जाऊन एका जागेचं खड्डा आहे त्या ठिकाणी प्लेन करायसाठी, रस्ता रोड बनवण्यासाठी हे काय करायचंय, वापरायचे आम्हाला. तर ही टेकडी आमची आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला याच्याबद्दल पैसे पण देऊ. आणि ती पूर्ण टेकडी जी होती ती तिथनं प्लेन केली. आजूबाजूची काही झाडं त्या ठिकाणी साधूला महाल आणि मंदिर बांधण्यासाठी ती जागा प्लेन केली. आणि ती टेकडी साधूला पैसे पण मिळाले आणि जागा पण मिळाली. सुंदर असे परदेशामध्ये त्या ठिकाणावरती तर साधूची पूर्ण श्रद्धा होती भगवंतावरती की मला हे करायचंय, कसं करायचं हे मला माहिती नाही. तर ज्यावेळेस भक्तांच्या मध्ये ज्यावेळेस श्रद्धा असते ना भगवंताप्रती, भगवंत काही करू शकतो. त्यावेळेस कृष्ण म्हणतात की गोवर्धन आता जागा दे. आणि जसं गोवर्धनला उचललं त्यावेळेस भगवंत म्हणतात हे ब्रजवासीनो, हे गोपीनो, हे गायीनो, आता तुम्ही या गोवर्धनच्या खाली. निश्चितच
ज्यांची आपण पूजा केलेली आहे तेच आपल्याला काय करतील, रक्षण करतील. आणि 7 दिवस 7 रात्र ह्या गोवर्धनाच्या खाली सर्व ब्रजवासी आश्रय घेतात. यामध्ये ज्या गोपी ज्या होत्या त्या अतिशय उत्कंठित असायच्या. कशासाठी? भगवान श्रीकृष्णांना पाहण्यासाठी. भगवान श्रीकृष्णांना पाहण्यासाठी इतक्या उत्कंठित असायच्या की त्यांना एक क्षण सुद्धा कृष्णापासून दूर जायची इच्छा नाही. पण कृष्ण सकाळी कुठे जायचे? सकाळी डबा पॅक झाला, पोटली बांधली की गाई घेऊन वनामध्ये. गोपी तडफड करायच्या की कधी कृष्ण परत येते. गायींना सुद्धा ज्यावेळेस गायी परत यायच्या, गोट्यात त्या जायच्या, कधी एकदा सकाळ होते की आम्ही कृष्णाबरोबर परत वनामध्ये जाईल, कृष्ण परत आपली बासुरी वाजवतील आणि आम्ही ऐकत ऐकत आम्ही चरवण करेल. या नेहमी गायी त्या सोडच्या. ब्रजवासीतील ज्या गोपी ज्या होत्या, राधाराणी म्हणायची की अरे काय हा सारखा वनातच, रात्री आला की यशोदा कधी आमच्या बरोबर आला, कधी आम्ही वृंदावनामध्ये गेला. गोपालक म्हणायची कधी सकाळ होते, कधी आम्ही वनामध्ये गायींच्या बरोबर जाऊन आम्ही कधी खेळेल, अशी त्यांची इच्छा व्हायची. हा गोपींचा जो मूड जो आहे ना, आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं ह्या गोपी इंद्राला सुद्धा क्रिटिसाइज करायच्या, रागवायच्या. का? की ही भुवई जी आहे ना, ही भुवई, कृष्ण तर एक आम्ही येतोय आणि आम्हाला बघायचं आहे, तुझं लीला करायची आहे, ही भुवई तुम्ही का दिली? का दिली म्हणजे कारण ही भुवई जी आहे त्या लपलप करते ना मध्येच. ही मध्येच ज्यावेळेस लपलप करते, का लपलप करते? ते आपल्या भुवळाचं रक्षण करते. तर हे रक्षण करत असते. तो गोपी सुद्धा ब्रह्मदेवांना म्हणतात, कोणाला दुसऱ्याच फोन असते, म्हटलं माझा असतो, सेम ट्यून आहे म्हणतो. तर गोपी म्हणत होती की हे जे वरती जो पडदा दिलाय ना, तो इंद्राने, त्या ब्रह्मदेवाला काही दिमागच नाही. एवढं सुंदर शरीर दिले तरी पण गोपी म्हणते कारण कृष्णाला आम्ही सदैव बघत राहू. आपल्याला माहित आहे असं एकच रूप आहे. कोणाचं आहे? ज्याला पलकच नाही. माहिती आहे सगळ्यांना. जगन्नाथजी आपल्या भक्तांना फाड फाडून डोळे बघतात. जगन्नाथांचे डोळे कधीच बंद होत नाही. आणि एवढे मोठे आहेत, तुम्ही कधी कधी रथयात्रेला जर गेलात, कुठेही असा, पण जगन्नाथांना बघितले की त्यांचे बरोबर डोळेच तेवढे दिसतात. लांबून जगन्नाथचे आपले आतुर आहेत भक्तांना बघण्यासाठी, है ना. म्हणून जगन्नाथपुरीमध्ये यात्रा आपली चाललेली आहे. असं दर्शन घ्या आणि जगन्नाथ तुम्हाला बघायलाच तयार आहे. कधी माझे भक्त येत आहेत आणि मला दर्शन देत आहेत. भगवंत आपल्या भक्ताचे दर्शन करण्यासाठी आतुर असतात. आणि भक्तांनी पण तेवढंच आपल्याला आतुर असलं पाहिजे की मी कधी जाऊन जगन्नाथांचं दर्शन घेईन, ही आतुरता असली पाहिजे. म्हणून घरामध्ये आपल्या ज्या वेळेस विग्रह असतात, भगवंतांचं मंदिर असतं, भगवंतांचा फोटो असतो, आपण नेहमी आतुरता असली पाहिजे भगवंतांचं सौंदर्य न्यायाने आणून. ठीक आहे. ज्यावेळेस आपण भगवंतांचं सौंदर्य निहाळू ना, एक वेळेस मला एक माताजी विचारत होती की प्रभूजी तुम्ही राधा गोपीनाथ, हे राधा माधव, हे राधा गोपाल, हे राधा रासबिहारी, हे तुम्ही ओळखता कसे हो? कसे ओळखता? तुम्हाला ओळखता? मी 4 फोटो जर असे दाखवले तर तुम्ही ओळखाल का? काही लोक ओळखतील, कारण काही लोकांना ते आठवत. म्हटलं की ही तुमची अटॅचमेंट तेवढी झाली पाहिजे भगवंताविषयी, राधाराणीविषयी अटॅचमेंट झाली. तेव्हा कुठलेही राधाराणी आहेत नाही ना, तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. भगवंतांची एक आर्ट बुक आहे,
इस्कॉनमध्ये कृष्ण आर्ट बुक म्हणून एक आहे. त्यात सुंदर अशा आपल्या 300-400 मंदिरांचे जे विग्रह आहेत त्यांचे फोटो दिलेले. मला वाटतं यांच्या घरी आहे. अरे कधी गेला तर बघा ते आर्ट बुक. खूप सुंदर असं आहे. अनेक मंदिरांचे जे विग्रह आहेत भगवंतांनी त्यांचे सुंदर असं दर्शन. या ठिकाणी गोपी विचार करत होते की ही जी गोवर्धनची जी लीला जी आहे, भगवंत म्हणत होता, हे गोपीनो, तुम्हाला माझं दर्शन करायचं होतं ना, या 7 दिवस 7 रात्र माझं काय करा, दर्शन करत राहा. गोपी सतत त्या काय करत होत्या, सतत निहाळत होत्या. कोणाला? कृष्ण. हरे कृष्ण. कृष्णाला पाहण्याची तिची अतूट इच्छा होती. त्याचबरोबर गायी सुद्धा तिथंच, वासर सुद्धा तिथंच, ब्रजवासी सुद्धा त्याच ठिकाणी, आणि सर्व भगवंतांचं दर्शन करतायत. आणि या दर्शनामुळे 7 दिवस 7 रात्र कुणालाही भूक लागली नव्हती, कुणालाही पाणी सुद्धा प्यायची इच्छा नव्हती. कारण भगवान सुंदर आपल्या वेणूवरती गीत वाजवत होते. आणि त्या ठिकाणी गोपी म्हणत होत्या, गोपी ज्या म्हणत होत्या, हे राधाराणी, तो कृष्णाकडे बघत राहा, कारण तुझा जो कटाक्ष आहे ना, तुझा कटाक्ष आणि कृष्णाचा कटाक्ष तुला सतत ते बघतायत. तू जर थोडी इकडे तिकडे जाशील ना तर गोवर्धन सोडून देतील आणि काय होईल आमचं माहित नाही म्हणजे. सर्व गोपी या भावामध्ये होते. गोपालक म्हणत होते, कृष्णा तुला थोडेस अवघड होतंय का गोवर्धन उचलायला, आम्ही तुला मदत करतोय, या काट्या लावल्यात. म्हणून यशोदा मातेला कधी कधी गोप म्हणून, मैया तू चिंता करू नकोस, आम्ही काट्या लावलेले आणि कृष्णाला तेवढंसे काही त्रास होणार नाही. कारण आम्ही कधी कधी गोपालक आहे ते आपल्या काय करायचे, काट्यांचा टच करायचे, आणि कृष्ण त्यांना वाटायचे की आम्ही मदत करतोय. यशोदा माता म्हणायची, हा चांगला सपोर्ट द्या, माझ्या बाळाचा हात कदाचित दुखत असेल, मी त्याचा दावते. कृष्णाने हलकीच करंगळी तिरकी केली, ज्यावेळेस तिरकी केली तो गोपाल जरा पकड अशाही काही लीला झाली. त्यावेळेस ज्यावेळेस 7 दिवस 7 रात्र होतात आणि ज्यावेळेस बाहेरच सगळं कृष्ण म्हणतात आता पूर ओसरलेला आहे, इंद्राचं जेवढं काही पाणी आहे तेवढं नष्ट झालेलं, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जा आता बाहेर, आता गोवर्धनला मी खाली ठेवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस व्रजवासींचं रक्षण केलं, आणि व्रजवासींचं रक्षण केल्यानंतर आपल्याला माहित आहे की भगवंतांना 56 भोग लावले जातात. किती भोग लावले जातात? 56 प्रकारचे 56 भोग लावले जातात. का 56 भोग? कारण भगवंतांना दिवसातून किती भोग दिले जातात? 7 वेळा, है की नाही? 8 दिवसाचे भोग किती झाले? नाही, 8 भोग 7 दिवस, 8 भोग असतात. म्हणून तुम्ही कुठल्याही इस्कॉनच्या मंदिरमध्ये गेलात तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे 8 भोग दिले जातात. एक बाल भोग असतो, एक मधून नाही, बालभोग नंतर इंग्लिश मध्ये नाही, त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर एक भोग असतो, त्याच्यानंतर 3रा परत, आणि 4था राजभोग आहे. राजभोग. त्याच्यानंतर दुपारी एक असतो वैकालिका भोग, भगवंतांना उठवायचं असतं, वैकालिका भोग. त्याच्यानंतर संध्या भोग, त्याच्यानंतर झोपताना आणखी. तर 8 भोग दिले जातात.
आठीसाठी 7 दिवसाचे भगवंताने 56 भोग. म्हणून आपल्या जीवनामध्ये ना महिन्यातून एकदा तरी आपण 56 भोग करत जावा. आपल्या घरी भगवंत असतील तर, ठीक आहे ना. तर 56 भोग हे तिथून चालू झाले. तर भगवान सुंदर अशी ही लीला यशोदा माता, नंद महाराज, ब्रजवासी, गोप बालक हे सर्व लीला करतात. आणि ज्यावेळेस ही गोवर्धनला खाली ठेवल्यानंतर गोवर्धनजी म्हणतात की माझं भाग्य की भगवान श्रीकृष्ण रात्र दिवस 7 दिवस 7 रात्री मध्ये मला आनंद मिळाला. तो प्रत्येक ब्रजवासी जे लोक होते, ज्या ज्या त्यांच्या मनोकामना मनोइच्छा होत्या त्या 7 दिवसामध्ये त्यांनी परिपूर्ण केल्या. तर असा हा गोवर्धन पूजा आपण ही साजरी करतो. तर गोवर्धनजींना भगवंतांना आपण प्रार्थना केली पाहिजे की हे प्रभू, आम्हालाही आमच्या कार्यामध्ये कधी अहंकार आला, कधी आम्हाला मलमत्त झाला तर आमचा तो तुम्ही नष्ट करा आणि आम्हाला तुमची भगवत भक्ती जी कृपा जी आहे ती आम्हाला तुमची द्या. म्हणून सुंदर असा आपल्या भक्तांनी गिरिराज गोवर्धन, मला वाटलं होतं की आपला खूप मोठा कार्यक्रम असेल बाहेर, माहित नाही छोटा का कार्यक्रम केला, छोटा भोग वगैरे, जागा नाही म्हणून की पाऊस आहे म्हणून समजलं नाही मला. तर मागच्या वेळेस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. तर अशी ही जी गोवर्धन पूजा आपण साजरी केलेली आहे, तर भगवंतांना आपण प्रार्थना जी काही तुमची मनोभावना जी आहे ते गोवर्धनजींना प्रार्थना करा. आणि या भावनेमध्ये आपण सत्संगामध्ये राहणं किती महत्वाचं आहे, एकत्रित राहून आपण भक्ती किती करणं महत्वाचं आहे, हे आपण गोवर्धन पूजेनुसार आपण जाणलं पाहिजे. हरे कृष्ण. आपण थोडंसं कीर्तन करू.